हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. तर हा माझा फर्स्ट ट्रॅव्हल ब्लॉग आहे आणि मी निघाली माझ्या फॅमिलीसोबत माहूरगडला जायला. कंटिन्यू पाऊस चालूच होता. तर तिथे पोचायला आम्हाला जवळपास रात्रच झाली, रात्रीचे 9 वाजले. तर आपल्या महाराष्ट्रात देवीची 3.5 शक्तिपीठ आहेत आणि ती शक्तिपीठं म्हणजे तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी माता, वणीची सप्तशृंगी हे अर्धशक्तिपीठ आहे आणि माहूरची रेणुका माता. त्यातलंच एक मूळ जागृत शक्तिपीठ म्हणजे माहूरची रेणुका माता. हे माहूरगड आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आणि ते भिवंडीपासून 608 किलोमीटर आहे. कंटिन्यू ट्रॅव्हल करून आम्हाला पोचायला तिकडे रात्र झाली आणि हे आहे माहूरगडाचा एरिया. इथे पोचायला आम्हाला रात्रीचे 9 वाजले आणि इथे आल्यावर लगेचच आम्हाला मस्त रूम मिळाली, जी आहे पुष्कराज पॅलेसमध्ये. रूम खूप क्लीन होत्या आणि इथे राहण्याचं सगळं त्यांचं मस्त आहे. इकडे पोचल्यावर आम्ही मस्त फ्रेश वगैरे झालो आणि सगळे असे मस्त बसले. देऊची आणि मिठूची मस्ती चालू झाली इथे. ह्या पुष्कराज पॅलेसमध्येच खाली ग्राउंड लेवलला त्यांचं एक हॉटेल आहे. तिथे जेवण खूप भारी आहे. तिथेच आम्ही डिनर केलं. त्यांची टेस्ट खूप मस्त आहे. आम्ही वांग्याचं भरीत ऑर्डर केलं. खूप टेस्ट खूपच भारी आहे. नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्ही निघालो देवीच्या दर्शनासाठी. हॉटेलपासून 10च मिनटं लागतात देवीच्या मंदिराच्या इथे पोहोचायला. मग चला तर आपण देवीचं दर्शन करूया. इथे थोडासा घाट लागतो. पण रस्ता खूप छान आहे. फायनली आम्ही पोहोचलो मंदिराच्या इथे. मग इथे आम्ही देवीसाठी ओटी घेतली. त्यात साडी, देवीची नारळ वगैरे सगळं घेतलं. इथे आल्यावर समजलं की देवीला विडा लागतो. ते म्हणतात की तांबूळ अर्पण करतात. तांबूळ म्हणजेच आपल्या श्रद्धेनुसार आपण देवीसाठी 51 पानांचा विडा घ्यायचा किंवा 101 किंवा 1001 असं घ्यायचा. सगळीकडे साईडला मस्त दुकान आहेत जिथे आपण काय काय घेऊ शकतो आणि पायऱ्या पण आहेत. थोड्या आहेत, चढायला लागतं इथे. ही आहे मंदिराची एंट्री. तर इथेच ते लोक विडा फुटून देतात. सगळे बसलेले असतात, त्यांच्याकडे द्यायचं आणि मग ते सगळं मसाला मिक्स करून, विड्याची पानं मिक्स करून सगळं फुटून देतात आणि ते देवीच्या तोंडात व्हायला द्यायचं. हा सगळा आहे मंदिराचा परिसर. इकडे खूप लाईन असते, पण आम्ही मंडेला आलेलो म्हणून आम्हाला काही गर्दी मिळाली नाही. कुठून
इथे पण माकडं पण आहेत, सगळे मस्त असे बसलेले. देव कंटिन्यू माकडाकडे बघू होती. ही आहे मंदिराच्या गाभाऱ्याची एंट्री, जिथून आपण देवीच्या दर्शनाला जातोय. आतमध्ये रेकॉर्डिंग अलाउड नव्हती म्हणून मी कॅमेरा बंद केला इथून, पण तरी पण मी तुम्हाला देवीचं आतमध्ये मंदिरात कसं आहे ते दाखवेन. हे आहे गाभाऱ्यातलं सगळं मंदिराचं. इकडे छोटंसं महालक्ष्मीचं मंदिर आहे, बघू शकता इथे, आणि त्यालाच लागून भवानी मातेचं पण मंदिर आहे इथे. आणि हा आहे मंदिराचा व्ह्यू.